नमस्कार, मी अमृता. स्वागत आहे तुमचं मेट्रो न्यूजमध्ये. आजच्या हेडलाईन्सकडे वळूया. राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम आणि आयुष्यमान भव या योजनेअंतर्गत शासनातर्फे 24 मार्च 2026 रोजी जागतिक क्षयरोग दिनानिमित्त भावना ऋषी नागरी आरोग्य केंद्राच्या वतीने जनजागृती अभियानास प्रारंभ करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीरज घुगरे यांनी नागरिकांना क्षयरोगविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी मेट्रन लांडे मॅडम, प्रयोगशाळा तज्ज्ञ शिल्पा पदटमठ, टीव्ही हेल्थ व्हिजिटर प्रदीप शिंगाडे, रत्नप्रसाद हिप्परगी, आशा वर्कर्स आणि भावना ऋषी नागरी आरोग्य केंद्र येथील संपूर्ण स्टाफ उपस्थित होते. यावेळी डॉक्टर नीरज घुगरे यांनी क्षयरोग समोर नष्ट करण्यासाठी सर्वांना शपथ दिली. यावेळी बोलताना डॉक्टर नीरज घुगरे असे म्हणाले. नमस्कार, मी डॉक्टर नीरज घुगरे, भावना ऋषी नागरी आरोग्य केंद्र इथे मी मेडिकल ऑफिसर म्हणून काम करतो आहे. आज 24 मार्च 2026 जागतिक TB डे आज आपण साजरा करतो आहे. तर आज आम्ही इथे भावना ऋषीमध्ये एक छोटासा कार्यक्रम घेतला. त्याच्यामध्ये TBबद्दल जे काही माहिती आहे ती सांगितली. तर हा जो TB आजार जो आहे त्याच्यासाठी राष्ट्रीय स्तरावर एक कार्यक्रम आपण राबवत आहे. राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम, ज्याला आपण इंग्लिशमध्ये NTP आपण म्हणतो. तर ह्याच्या अंतर्गत खूप सारे आम्ही सुविधा या प्राथमिक आरोग्य केंद्रात देत आहोत. तर थोडक्यात मी TB आजाराबद्दल सांगू इच्छितो की TB हा आजार हा फुफ्फुसाचा आजार आहे आणि बाकी अवयव ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊ शकतात. पण जास्त करून जो आजार पसरू शकतो ज्याच्यामुळे तो आहे फुफ्फुसाचा आजार. याची काही लक्षणे आहेत. ती लक्षणं म्हणजे 2 आठवड्यापेक्षा जास्त खोकला आणि खोकल्यामध्ये थुंकी पडणे किंवा बेडकं पडणे आपण जे म्हणतो. दुसरी गोष्ट आहे ताप येणं. संध्याकाळी थोडासा ताप येतो आणि वजन कमी होतो, भूक नाही लागत या आजारामध्ये. तर ही तिची लक्षणं आहेत. जर आपल्या आजूबाजूला कोणाकडे ही असेल ही लक्षणे किंवा स्वतःला जरी असेल तर पुढे काय करायचं, तर नजीकच्या नागरी आरोग्य केंद्र आहे सोलापूरमध्ये. 15 नागरी आरोग्य केंद्र आहे. इथे फ्रीमध्ये आपल्या छातीचे एक्सरे, थुंकीची तपासणी, बाकीची रक्त तपासणी हे फ्रीमध्ये होतात. आणि समजा तिथं जर TB आजार हा जर आपल्याला निष्पन्न झाला असेल तर त्याच्यावरचे जेवढे पण काही गोळ्या औषध आहेत ते पण इथे मिळतात. ते पण मोफत मिळतात. पूर्ण 6 महिने किंवा वर्ष जेवढे पण तुमचा कालावधी असेल तो त्या औषधांचा तो सगळे औषध आपल्याकडे फ्रीमध्ये मिळणार. तसेच शासनातर्फे एक महिन्याला आपल्याला काही मानधन पण दिले जाईल, जे की आपल्या डायरेक्टली आपल्या बँक अकाउंट जे आहे त्या खात्यामध्ये जमा होतील. आणि प्रधानमंत्री पोषण आहार योजना ह्याच्या अंतर्गत आपल्याला महिन्याला फूड बास्केट जे म्हणतो आम्ही किंवा धान्य जर आपल्याला कोणी दत्तक घेतलं आणि त्यांनी जर ते तुम्हाला महिन्याला फूड बास्केट देतील, जे की फ्री असेल. आणि जोपर्यंत तुमचा गोळ्या औषध किंवा हे चालू आहे ट्रीटमेंट, तोपर्यंत ते फूड बास्केट तुम्हाला महिन्याला मिळेल. इतकी सारी सुविधा आपल्या इथे या आजारावर या कार्यक्रमांतर्गत आपल्याला भेटत आहे. तर फक्त आपल्या आजूबाजूला जे कोणी हे आजाराचे लक्षण दिसतात किंवा हे आजार आहेत त्याची फक्त दक्षता घ्यावी. लवकरात लवकर याचं तपासणी करून घ्यावं आणि या आजाराचं निदान करून घ्यावं, जेणेकरून हा आजार पसरणार नाही आणि आपल्याला येणाऱ्या काही महिन्यामध्ये काही दिवसांमध्ये हा आजार आपल्याला पूर्ण समूळ नष्ट करायचा आहे भारतामधून. तर याच्यासाठी सगळ्यांची साथ गरजेची आहे आणि शासन तर आपल्यापर्यंत सर्व प्रयत्न करतच आहे. पण नागरिकांनी या आजाराबद्दल जास्तीत जास्त माहिती घेऊन जास्तीत जास्त त्याच्याबद्दल प्रचार करून या आजाराबद्दल आपण सगळे मिळून हा क्षयरोग होऊ नये यासाठी काय दक्षता घ्यावी लागेल? हा जर क्षयरोग होऊ नये तर याच्यासाठी पहिली गोष्ट मास्क वापरा. जरी तुम्हाला खोकला आहे किंवा ज्याला खोकला आहे घरामध्ये तर पहिला मास्क वापरा. एक सेफ डिस्टन्स त्यांच्यापर्यंत पासून ठेवा. जर TB आजार त्याला असेल किंवा ते निष्पन्न झाला, त्याला तुम्हाला कळालं TB आहे, तर त्याच्यापासून एक सेफ डिस्टन्स ठेवा. त्याच्या मास्क वापरा त्याच्या वावरताना त्याच्या सान्निध्यामध्ये. दुसरी गोष्ट, आहार चांगला घ्या. प्रथिनयुक्त किंवा आपण प्रोटीनयुक्त जो आहार म्हणतो तो आहार वाढवायचा, व्यायाम करायचा, नियमित झोप चांगली घ्यायची, कमी ताण घ्यायचं. ही जी आपण नॉर्मल दैनंदिन जे गोष्टी करायला पाहिजे तेच करायचे.
पण चांगलं रुटीन पाहिजे. रुटीननी करायला पाहिजे आणि आपलं स्वास्थ्य उत्तम जपायला ठेवणं. उत्तम ठेवलं तर हा बळकावणार पण नाही आजार. फक्त हा आजार कोणामध्ये येतो ज्याचं जो नीट खात पेत नाही, ज्याची प्रकृती एकदम खूप कमी आहे आणि ज्याची प्रतिकारशक्ती कमी आहे, तर त्यांना हा आजार होतो. तर प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तर तुम्हाला माहितीच आहे काय काय करावं, किंवा तुम्ही इंटरनेटवर जरी गेला तर प्रतिकारशक्ती वाढवण्याचे खूप सारे उपाय आहेत. तर ते फक्त प्रतिकारशक्ती वाढवा आणि हा आजार बळकावणार नाही. आणि मास्क वापरा.